नमस्कार, मी शुभांगी. तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मुली स्कूलला गेलेल्या आहेत, मिस्टरसुद्धा गेलेले आहेत. तर तिथून पुढचं जे काही थोडंसं जे माझं रुटीन असतं, तर ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. असंही रोज तुम्ही किचनचं वगैरे बघताच. तर आज मी जे हॉलमधलं किंवा रोजचं जे काही आहे, पसारा कसा आवरते घरातला आणि पसारा आवरल्यानंतर एवढं छान वाटतं मनाला मस्त आणि शांत असं वाटतं, की जसं घरातली सगळी कामं केल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो काही वेगळाच असतो. कारण घरात सगळं व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या जागेवर ठेवल्या तर मनाला खूप छान वाटतं आणि भारी फिलिंग येतं. कारण का, तर इकडं-तिकडं जर अस्तव्यस्त असेल किंवा इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू असं असेल ना, तर सारखं आपलं जे मन आहे ना, ते तिकडंच जात असतं. जरी समजा एखादा टी-शर्ट जरी धुवायचं असेल तरी आणि मिस्टर बोलले, की "तू आज धुवू नको, उद्या धु." आणि पण आपल्याला मनाला माहिती आहे, की तो आज धुवायचा म्हणजे धुवायचंच. कारण का, तर तो 2 दिवस घातलेला आहे, मग आज धुवायचंच. पण ते कितीही वेळासाठी का घालू देत, पण तो धुवायचाच. आपण त्या जागेपर्यंत जातो, किती वेळा तरी बघतो, अ, परत येतो, बघतो, परत येतो, पण नाही. मग तो शेवटी आपण धुवूनच टाकतो. असं कसं आपल्या मनाला जे आहे ना, ते म्हणजे ह्या घरामध्ये किंवा स्वतःचे आपले जे घर असतं, त्यामध्ये सगळ्या गोष्टी घरात आपण राहतो. त्यामुळे आपल्याला सवय झालेली असते, की कोणती वस्तू कुठे ठेवायची किंवा कोणतं वस्तू कशी ठेवायची किंवा कोणता कपडा, कोणतं काहीही छोट्या-मोठ्या जरी गोष्टी असेल ना, तर त्या कशा आपणच त्या क्लिअर करतो, आपणच व्यवस्थित ठेवतो. त्यामुळे ते आपल्या मनाला, आपल्या पूर्ण मनाला आतमध्ये बिंबवलेलं असतं, की ही वस्तू इथेच राहिली पाहिजे आणि अशीच राहिली पाहिजे. एखाद्या वेळेस जरी आपण आजारी पडलो, तरी खूप असं मन विचलित होतं. जरी दुसऱ्यांनी काही केलं असेल ना, तरी ते पटत नाही. आपण आजारी एवढं असतो तरीसुद्धा आपण ओरडून सांगतो, "नको, नको, ती तिथं नको, ते तिथंच ठेवा" म्हणून. असं असतं. मग अशा प्रकारामध्ये सगळ्यांचंच असं असेल, माझ्या एकटीचंच असं असेल असं नाही. कारण सगळ्यांनाच असं वाटत असेल. कारण जे ते घरात असते लेडीज, तिलाच सगळं हँडल करायचं असतं. त्यामुळं सगळं तीच बघत असते. त्यामुळे तिच्याच मनाने जसं असेल तसं करावं लागतं आणि जसं आहे तसंच केलं तरच मनाला शांती वाटते आणि छान वाटतं. तर हे सगळं पसारा आहे किंवा सगळं वस्तू आहेत, त्याच्यात आपलं मन सगळीकडं गुंतलेलं असतं आणि ते मनाला जसं हवं तसं केलं तरच छान वाटतं. त्यामुळे कसं साफसफाई म्हणा, पुसणं, झाडलोट हे सगळं व्यवस्थित झालं एकदा, तर मग खूप छान दिवसभर वाटतं आणि दिवसभर असं मनाला जी म्हणजे एक असते ना, की नाही हे नाही केलं मी आज, घालमेल आपण म्हणतो, की आज ही गोष्ट आपण केली नाही. मग ती दिवसभर मनाला लागून राहते. त्यामुळं कसं सकाळचीच पटपट सगळी कामं आवरली, की दिवसभर छान आणि मस्त वाटतं आणि आपण बाहेरसुद्धा जाताना लवकर जरी जायचं असेल, तरी त्या वेळेत पटकन उठून लवकर सगळं घरातलं कामं आवरणार, सगळं घरातली साफसफाई, स्वच्छता करणार आणि मगच बाहेर जाणार. त्याशिवाय मनाला चैन पडतच नाही. एखादी जरी गोष्ट राहिली ना पाठीमागं, तर परत आपण जिकडे जाऊ तिकडे मन लागणार नाही. पण घरात नक्कीच मन लागणार आणि तिथं बोलताना माझं असं-असं घरात काम राहिलंय थोडं, तर ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. असं बायकांचं असतं. माझ्या एकटीचंच असं असतं का? नाही, सगळ्यांचंच असं असतं. मला तर माहिती आहे. कारण घरात जी स्वच्छता आहे, जी नीटनेटकेपणा आहे, तो सगळा आपल्या हातातच असतो. त्यामुळे ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि ती सवयच लागलेली आहे आपल्याला, की ती रोजच्या रोज व्यवस्थित टापटीप ठेवण्याच्या. घर कसंही असो, छोटं असो, मोठं असो, एकदम म्हणजे छान नसो किंवा असं पूर्ण स्टाईल वगैरे लावलेलं मोठमोठे घरं असतात, खूप छान असतं. त्यांच्याकडे सगळ्या वस्तू असतात. पण आपलं छोटंसं घर आहे, कसं का असेना, पण तेच नीटनेटकं ठेवणं हेच खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेच आपल्याला आपलं आपलं घर आपल्यालाच खूप असं मोठं बंगल्यासारखं वाटत असतं. माझं छोटूसंच घर आहे. तेच घर मला व्यवस्थित नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं. तर इकडे मी सगळं बिछाना वगैरे सगळा ठेवलेला आहे आणि जो इकडचा टेबल आहे, तर तिथलं रोजच्या रोज असं पुसून घ्यायचं व्यवस्थित. जी वस्तू आता जाताना मुली किंवा मिस्टर आहेत, त्या ज्यांना जे हवं ते घेतात, ते काढतात, तिथंच ठेवतात.
कारण त्यांची घाई असते. मग आपण पण म्हणतो, "असू दे, असू दे, जा, जा, माझं मी करते सगळं." तर तसं असतं. मग त्या टेबलवर सगळं असतं. पावडर, तेल, हे ते, फणी, नंतर चार्जर वगैरे सगळं असं अस्तव्यस्त असतं. तर ते सगळं जागेवर व्यवस्थित ठेवायचं. नंतर इकडचा जो छोटासा टिपॉय आहे, त्याच्यावर तर सगळे मुलींचे बुक्स, नोटबुक्स सगळं असतं. त्यासुद्धा असं बॅग वगैरे भरताना इकडं-तिकडं दोघींचं मिक्सअप होतं. तर मी पण त्याच्यातलं जास्त इकडं-तिकडं कारण ते पूर्ण ऑलरेडी जे कप्पे आहेत ना त्यांचे दोघींचे ते भरलेले आहेत. मग हे ठेवायला त्यांना जागाच नाही म्हणून मग मी इथं आहे, इथंच ठेवते. फक्त तेच झटकून थोडंसं व्यवस्थित लावून पुसून वगैरे घेत असते. फक्त त्यांचे जे बुक्स, नोटबुक्स आहेत तर ते असं थोडंसं व्यवस्थित ठेवलेलं नसतं. तेच मी व्यवस्थित असं करून जरा पुसून वगैरे घेत असते. कारण ते आतमध्ये ठेवायला जागाच नाही त्या दोघींना. त्यामुळे जे आहे तिथंच मी ठेवते. मग नंतर त्याच्या खालून पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ झाडू मारून घेते. आणि त्या टिपॉयच्या खाली आहेत तर ते शूज आहेत. तर बाहेर आहे शूज रॅक पण त्यात रेग्युलर यूज करायचे जे चप्पल वगैरे आहेत ते आहेत. आणि हे मी धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेले आहेत. म्हणजे शूज वगैरे आहेत त्यांचे. नंतर सँडल वगैरे. आता पावसाळी वगैरे सँडल लागतात त्यामुळे ते बाहेरच आहेत. तर सगळं झाडून वगैरे मी घेतलं. सगळं वरतून झाडून घेतलं सगळं. जसा वेळ भेटेल, जसं मला दिसेल कुठे जाळी झाली वगैरे, तर मी ते झाडून वगैरे पुसून घेत असते. आणि नंतर लादी वगैरे पुसून सुद्धा स्वच्छ अशी घेतलेली आहे. तर लादी जरी राहिली ना एखाद्या वेळेस पुसायची, तरी सुद्धा लादी पुसत नाही तोपर्यंत मनाला काही छान वाटतच नाही. तर इकडे मस्त अशी लादी वगैरे स्वच्छ पुसून घेते. सगळा बेड वगैरे आवरला. किचनमधलं सुद्धा सगळं व्यवस्थित लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. तर झाडलोट करून झाल्यानंतर मग मस्त अशी स्वच्छ लादी वगैरे पुसून घेते मग मी. आणि जे रेग्युलर जे आपली घरातली कामं आहेत तीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते, तेच दाखवते. तर काही लोकं असतात निगेटिव्ह कमेंट करणारे, तर त्यांना दिसत नाही की काय, काय माहिती. तर जे आपण दाखवतो ते बघणार नाहीत, नको तेच बोलत राहतात. मग त्यांना मला वाटतं डोळेच नाही आहेत असं. पण जाऊ दे, ज्यांना जे करायचं आहे ते करू शकतं कमेंट आणि जर आवडत नसेल तर नाही बघितलं तरीसुद्धा चालू शकतं. असं काही तुमच्यावर जोर नाही की तुम्ही व्हिडिओ माझा बघाच वगैरे. तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर ठीक आहे, वाईट तरी बोलू नका, नाहीतर बघूच नका ना जर आवडत नसेल तर. पण काही-काही लोकं असतात की त्यांना वाईट बोलण्यातच आनंद असतो. जसं की दुसऱ्यांना असं टोमण्याने बोलणे वगैरे, त्यांना त्रास देणे ह्याच्यातच त्यांना खूप आनंद असतो. काय माहिती एवढा काय आनंद मिळतो. तर जाऊ दे त्यांचं. तर इकडे माझं सगळं झालेलं आहे. देवपूजासुद्धा वगैरे करून झालेले आहे. अगरबत्ती वगैरे लावून घेते. इथलं हॉलमधलं सगळं आवरून देवपूजा वगैरे झालं, तर मग माझं किचन आहे, तर ते बघू शकतात. तर ते आवरायचं आहे. सकाळी आणि हे मला वाटते बारस म्हणजे आषाढी एकादशी झाल्यानंतरचा दुसऱ्या दिवशी मिस्टरांचा उपवास सोडायचा होता. मग ते सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झालेले आहे. भात, आमटी, भाजी, चपाती, भाजी. सकाळी मुलींना डब्बा मिस्टरांना जेवण वगैरे देऊन परत त्यांचा डब्बा वगैरे भरून त्यांचा नाश्ता, मुलींचा नाश्ता हे सगळं आवरून देऊन मग सगळे गेलेले आहेत. मग हा पसारा असा होतच राहणार आणि असं काही नाही की माझं किचन खूप मोठं आहे. माझं छोटूसंच किचन आहे. त्यामुळे त्यातच मला सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागतं आणि जर मी ते साफसफाई करत बसले आत्ता मुली स्कूलला जाताना किंवा मिस्टर जाताना, मग त्यांना वेळ होणार, उशीर होणार. मला जसं होतं ॲडजस्ट तसं मी करत राहते आणि असं काही नाही की हा पसारा असाच दिवसभर राहतो. पसारा तर मीच साफ करते. मीच सगळं व्यवस्थित करते. नका तुम्ही येता कराय. अशा ज्या बायका आहेत त्यांना सुद्धा दिसत नाही की पसाराच फक्त दिसतो. पण ते साफ केल्यानंतरचं जे आहे ना ते नाही दिसत. अशा काही काही लेडीज आहेत की त्या लगेच येतात कमेंट करायला. स्वतः तरी कधी काही करतच नसतील. काय माहिती आणि काय करतात. तर इकडे अंडी आहेत ते भरपूर आणून ठेवलेली. तर ते अंडी मी अशीच ठेवली होती पातेल्यामध्ये. तर आता म्हटलं ह्या डब्यात वगैरे भरून ठेवते. कारण थोडी अंडी कमी झाली होती. तर एक ट्रे पूर्ण आणला होता. रोज मुलींना देण्यासाठी. तर भावानेच एक ट्रे आणून दिला होता पूर्ण.
रोज त्यांना अंडी देण्यासाठी. पण आषाढी एकादशी असं सणवार वगैरे काही ना काहीतरी येतात, मध्ये राहून जातं. पण त्याने सांगितलं होतं काही पाळू नको, सोमवार, मंगळवार, बुधवार. पण नाही, त्याने सांगितलं म्हणून थोडी मी पण माझं असतं ते सोमवार, गुरुवार, शनिवार वगैरे असं मी काय आम्ही आणत नाही आणि खात पण नाही. तर हे मी ज्यावेळेस काही नसेल त्यावेळेस दोघींना अंडी उकडून वगैरे देत असते. तर इकडे अंडे आहेत तर ते पातेल्यात ठेवली होती, तर ती मी सगळी अशी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि व्यवस्थित ठेवते, म्हणजे त्यांना असं जास्त हे होणार नाही आणि ते एखाद्यावेळेस फुटणार वगैरे पण नाही. तर ह्याच्यात जास्त होत होते म्हणून त्यातले 2-3 काढून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून दिलेले आहेत. तर इकडचा जो पसारा आहे तो मी सगळा आवरून घेते आणि इकडे मी ट्राय करून बघते, की एका चुटकीत होते का पसारा सगळा क्लीन? तर झाला. नाही, असं काही नसतं. तर ते स्वच्छ सगळं आपल्यालाच करावं लागतं. आपणच करतो सगळं क्लीन वगैरे. त्याशिवाय तरी होतच नाही. तर बघा, हे असं किचन मी क्लीन केलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून